महाराष्ट्रामध्ये सीईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचा संशय आहे। पवारांच्या राष्ट्रवादीच्या महादेव बालगुडे यांच्याकडून एका शिक्षकाचा व्हिडिओ आता ट्विट करण्यात आलाय। अनेक विद्यार्थी टीईटी परीक्षेमध्ये टॉपर आणि 12वी बोर्ड परीक्षेमध्ये 50 ते 60% गुण असे असतात। टीईटी परीक्षेमध्ये घोटाळा कसा झाला, एका शिक्षकाचा हा व्हिडिओ आहे। सीईटी परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप सर्वात आधी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंतांनी केला होता। सीईटीमध्ये घोटाळा झाल्याचा संशय, पवारांच्या एनसीपीसह काँग्रेस नेत्यांचा आरोप। एमएचटी सीईटी परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। केंद्राच्या नीट प्रमाणे राज्य सामायिक प्रवेश परीक्षेतही गोंधळ असून 2022 पासून सीईटी परीक्षेत 10वी-12वी मध्ये 50% असलेल्या विद्यार्थ्यांना 90% पेक्षा जास्त टक्के मिळाल्याचा आरोप होतोय। या संदर्भात पवारांच्या राष्ट्रवादीच्या महादेव बालगुडेंनी एका शिक्षकाचा व्हिडिओ ट्विट केलाय। या व्हिडिओमध्ये सीईटी मध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला जातोय आणि ज्याचे पर्सेंटाईल आहे 100 म्हणजे टॉपर आहे। टॉपर महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे असं समजा तुम्ही, एखाद्या जिल्ह्याचा टॉपर आहे। तर आता जो जिल्ह्याचा टॉपर आहे, जिल्ह्याचा जो टॉपर आहे त्याला बोर्ड मध्ये किती पर्सेंटेज पडतात? 45% पडतात। 45% पडतात पीसीएम मध्ये, जेव्हा की फिजिक्स केमिस्ट्रीला तर 30 मार्क प्रॅक्टिकलचेच देतं कॉलेज, 20 मार्क मॅथ्सला सुद्धा मिळतात। म्हणजे उरलेले मार्क सुद्धा न काढता फक्त 45%। अच्छा सर, ही एक केस आहे का? एक केस नाही, अशा अनेक केस आहेत। 15 रँक, 13 नंतर 15चं बघा, सीईटी मध्ये टॉप, महाराष्ट्रामधून टॉप, एकदम भारी रिझल्ट, हुशार विद्यार्थी, अगेन 45%। त्याला 59-58 एक वेळ मी समजू शकतो, ते पण समजायला नाही पाहिजे। 59-58 सुद्धा कमी आहे। बघा, विचार करा, तुम्ही टॉपर्स बद्दल बोलताय, आर यू गेटिंग इट? हे बघा, 50%, 55%, 56%, असे पर्सेंटेज आणि यांचे रँक बघा। हे टॉप 100 वाले विद्यार्थी, टॉप 100। हे कसं शक्य आहे? 12वी मध्ये 40%, सीईटी मध्ये 99% कसे, हा सवाल उपस्थित केला जातोय। एमएचटी सीईटी परीक्षेत 99 ते 100% गुण मिळालेल्या 136 विद्यार्थ्यांना 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत पीसीएम गटात केवळ 40 ते 60% गुण मिळाल्याचा आरोप आहे। गैरप्रकार करून हे गुण मिळवल्याचा आरोप होतोय। या एमएचटी सीईटीच्या निकालांची आम्ही न्यायिक चौकशी झाली पाहिजे, ह्याची पारदर्शकता समोर आली पाहिजे। यासाठी या सरकारनं तात्काळ याची चौकशी करावी, ही मागणी आमची आहे। तीच थातुरमातुर उत्तर आम्हाला देता कामा नये। शिक्षण ही सेवा आहे, महसूल उत्पादन किंवा महसूल जमा करण्याचं साधन नाही, हे मी राज्याच्या उच्च शिक्षण मंत्र्यांना आठवण करून देऊ इच्छितो, माननीय मुख्यमंत्र्यांना आठवण करून देऊ इच्छितो। त्यामुळे याचं उत्तर तात्काळ द्यावं, हीच आपल्याकडनं, आपल्या माध्यमातून सरकारकडे मागणी आहे। सीईटी सेलनं मात्र गैरप्रकार झाला नसल्याचं म्हटलंय, अशी माहिती आहे। या प्रकरणी सीईटी सेलनं मुंबईमधील आझाद मैदान पोलीस ठाणे आणि राज्याच्या सायबर सेलकडे तक्रार देखील दाखल केली आहे।